आपल्या सर्वांचे दैवत, शिवसेनेचे संस्थापक, शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपल्याला सोडून गेले आणि तो हा दिवस आज पुण्यतिथी साहेबांची। या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सर्वजण त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया आणि साहेबांना आपण साहेबांच्या स्मृतींना उजाळा देत असताना बाळासाहेब प्रत्येक घराघरामध्ये जन्माला पाहिजे, बाळासाहेबांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत। यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण अतोनात प्रयत्न करीत असलेले आपण सर्व शिवसैनिक आहात। शिवसेनेची अवस्था काय झालेली आहे तुम्हाला माहिती आहे। अशा अवस्थेमध्ये सुद्धा जसं राखेतून फिनिक्स पक्षी तयार होतो आणि आकाशाकडे झेप घेतो, त्याप्रमाणे आजचा हा शिवसैनिक, पेटलेला शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचारानं पेटलेला शिवसैनिक आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचाराची सत्ता, विचाराचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे। या पुण्यतिथीच्या दिवशी अतीव दुःख होत असताना सुद्धा साहेबांच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन आपण त्यांना आशीर्वाद मागूया की हे जे महाराष्ट्र आता तयार झालेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये तुमचेच विचार आवश्यक आहेत आणि हेच विचार घेऊन जाणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं। 23 तारखेला आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन व्हावं, यासाठी आम्ही तुम्हाला प्रतिज्ञा करतोय। आम्हाला आशीर्वाद द्या। पुन्हा एकदा आम्हाला उद्धवजींना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांच्या हृदयात जाऊन तुम्ही येत्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये, मतदानामध्ये आपण मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्यावा आणि पुन्हा शिवसेनेची सत्ता पुनर्स्थापित व्हावी, यासाठी आपण सर्वजण या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना स्मरूया, त्यांना आदरपूर्वक आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि आदरांजली वाहून प्रत्येक जण शिवसैनिक या ठिकाणी येऊन फुलं वाहतील आणि शिवसैनिकाच्या प्रत्येकाच्या भावना या फुलाच्या माध्यमातून साहेबांच्या चरणी अर्पण करूया।